नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आवाज बघू शकाल, इकडे एवढी थंडी आहे आणि त्या दिवशी आम्ही गवतात बसलेलो, त्यामुळे थंडीने फुल एकदम आवाज बसला आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. आणि आहे आपण मालवणमध्ये, मालवणमधला आपला दुसरा दिवस आहे आणि एका मित्राकडे राहिलेलो आहे, जिथं या तारकर्ली बीचवरच हॉटेल आहे, तिथे त्याची जेवणाची वगैरे सोय असते पूर्ण. शेल रेस्टॉरंट म्हणून नाश्ता आपला रेडी आहे. गुड मॉर्निंग. आवाज कसा वाटतोय माझा? एक नंबर. ठीक आहे, कालपेक्षा तरी खूप बरं आहे. म्हणून आम्हाला कालचा ब्लॉग तुम्हाला दुसरा दिवस दिसला नाही. मी खास आलेलो व्हिडिओसाठी, पण ज्या कामासाठी आलो आता ते होणार नाही असं वाटतंय मला, शॉर्ट व्हिडिओचा. रात्री आज आपल्या मित्राच्या होमस्टेमध्ये राहणार आहे, तर होमस्टे दाखवतो. होमस्टेसारखं नाही आहे, प्रॉपर हॉटेलच आहे, म्हणजे रूम एवढी मोठी आहे ना. रात्री आम्ही स्टे केलेला, तर आंघोळ केले आणि आता दिवसभराचं जे काय आहे ते आपण शूट वगैरे करू. होमस्टे दत्तारच आहे आणि हा हॉटेल पण त्याचाच आहे, जो बीच टच आहे तारकर्ली बीचच्या जवळच. म्हणजे ही पूर्ण प्रॉपर्टी त्याचीच आहे. तारकर्ली बीचला तर तुम्हाला जर यायचं आहे ना, पूर्ण पार्किंग हा एरिया पूर्ण त्याचा आहे. म्हणजे बीचला जायचा जो रस्ता तो त्याच्या दारातून जातो. चला पहिला नाश्त्यावर भर देऊया, नंतर पुढचा करूया. त्यानंतर हे तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलं असाल, जर ज्यांना माहीत नाही ते सांगतो. तर हे जर कोण बुडत असेल ना, रिमोटली ऑपरेट होणारा एक रोबोट आहे, जो जिथे कोण बुडत असेल त्याच्या इथे जातो आणि त्याला पिकअप करतो. म्हणजे त्याच्या जवळ पोचल्यावर तो माणूस बरोबर हातवारे करून याच्यावर चढू शकतो किंवा इथे पकडू शकतो. तो असं पकडलं की हा बरोबर रोबोट पुन्हा त्याला घेऊन येतो पाण्यातून. म्हणजे त्या बीचवरती जो आपल्या मित्राच्या इथला आहे, दत्ताराजच्या इथे, ही पण सेफ्टी केलेली आहे आणि हे गव्हर्नमेंटचं आहे, गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. फक्त जो बुडत असताना समोर दिसला पाहिजे. अचानक तुम्ही गपचूप गेलात आणि बुडलात तर समजणार नाही. किचन, त्यांचा रेस्टॉरंट पण मोठं आहे, कमीत कमी 70-80 लोक एका टायमाला राहू शकतात एवढं आहे. आणि समोरच बीचचा ॲक्सेस आहे. तर एवढ्या ज्या पार्किंग बघू शकता, पार्किंग वगैरे अवेलेबल आहे इकडे. त्यानंतर खूप कॉलेजचे, शाळेची पिकनिक वगैरे इथे येते आणि मोठी पार्किंग आहे. आणि समोरच तारकर्ली बीच, जिथे बीचवर जायचा ॲक्सेस आहे आणि पूर्ण जागा त्या मित्राचीच आहे. आणि त्यानंतर खूप छान छान कलेक्शन आहेत लेडीजचे. ते कुठे घालायचं आहे? गळ्यात. हे पायात पण घालतात, गळ्यात पण घालतात. त्यानंतर बीचवर आलात, तुम्हाला स्कुबा डायव्हिंग वगैरे पण अवेलेबल आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. स्कुबा डायव्हिंग आहे. त्यानंतर संध्याकाळी आलं तर तुम्हाला मस्त इथं पाणीपुरी वगैरे सगळं खायला मिळेल. बीचवर आलात ना, दुपारच्या टायमाला कधीच येऊ नका. जर बीचवर आंघोळीला जात असाल तर ठीक आहे दुपारच्या टायमाला, पण आता जर आलात, बाहेर उभा राहायचं असेल, उन्हाने हैराण व्हाल की सांगू शकत नाही. संध्याकाळी 4 नंतर बीचवर यायचा टाईम आणि सकाळी ऊन यायच्या आधी, 12च्या आधी. तर समोरच तो तारकर्ली बीच आहे, जिथे आता आपण होतो. आणि त्याच्या अपोजिट साईडलाच तो होमस्टे आहे जो मित्राचा. म्हणजे ही पण जागा पूर्ण त्यांचीच आहे आणि ती पण जागा पण त्यांचीच आहे. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं जेवण, नाश्ता, बीच, होमस्टे सगळं एका ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. टोटली 8 रूम आहेत, AC नॉन AC दोन्ही अवेलेबल आहेत ऑप्शन तुमच्याकडे. इथे विहीर पण आहे. तर याच रूममध्ये आपण जातो आहे. इथं ज्या रूममध्ये मी रात्री राहिलेलो, रूम बघू शकता किती स्पेशियस आहे, मोठी एकदम. आणि वरती सिलिंग वगैरे एकदम मस्त केलेलं आहे, म्हणजे फील भारी येईल तुम्हाला. त्यानंतर बेड आहे आणि खूप ठिकाणी ना असे जाड बेड असतात, दबत पण नाहीत. हा एकदम मस्त असा आतमध्ये जातो. आणि काल रात्री मस्त झोप लागली मला इथे. नंतर तुम्हाला टी व्ही पण आहे,
कबड पण दिलेलं आहे तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी. तुम्ही खाली नंबर देतोय, मालवणला यायचा प्लॅन झाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा टोटल 8 रूम असणार आहेत. आता आपण छोट्या रूममध्ये जातोय, तो याच्या कपलसाठी आहेत. छोट्या रूम पण एकदम कमीत कमी 3 लोक आरामात झोपू शकतात एवढे तर आहेतच. इंग्लिश टॉयलेट आहे आणि प्रॉपर गिझर वगैरे सगळं आहे आतमध्ये. आणि मस्त इथे तुम्ही संध्याकाळचं पार्टी वगैरे करू शकता. गॅलरीमध्ये एक गॅलरी तुम्हाला दिलेली आहे, इथे बसू शकता. त्या जुडगे साहेब, हा त्या जुडगे त्या जुडगे साहेबांनी माझ्या नाही त्यांच्या मुलाला ना त्या पोराची इंग्लिश ऐकून डायरेक्ट माझ्यावर मनुष्यवादाची केस डाउनलोड केली. त्या जुडगे साहेबांच्या पोराला पण माझ्या क्लासवर पाठवलेलं. त्या पोराचे इंग्लिश बघून साहेबांनी माझ्यावर कुठला गुन्हा मनुष्यवादाचा परत त्या जुडगे साहेबांनी पण त्यांच्या मुलाला माझ्या क्लासला पाठवलेलं. फंबल झाला परत. त्या मुलाची इंग्लिश ऐकून त्या मुलाचं इंग्लिश ऐकून पण नाही. त्या पोराला मी अशी इंग्लिश शिकवली की डायरेक्ट जुगडे व्हायचे साहेब जुडगे परत की त्या जुगडे साहेबांनी परत चुकलं ना असल. बघा काय डेंगोरस इंग्लिश आहे माझी. डंगेरोस स्टार्ट. बघा काय डंगे रोज. इंग्लिश बरोबर मॅथेमॅटिक्स पण मॅथेमॅटिक्स काय ते कनोलेडगे आहे माझ्याकडे. कनुलेडगे स्टार्ट. ओके हे कर कनोलेडगे झोपायचं असं काहीतरी. रेडी स्टार्ट. नाही भाई असं तुम्ही भारी आहे ना. तुम्हाला पण मुलगी आहे ना तुमच्या. तुम्हाला पण मुलगी काय करते तुम्हाला पण. आता मी काय नाही केलं. थांबा घ्या लवकर. हे इकडे ब्रेडगिरीच्या पलीकडे. परत घे. हे इकडेच ब्रेडगिरीच्या पलीकडे. परत. हे इकडेच ब्रेडगिरीच्या पलीकडे. ब्रीड मग काय ब्रीड घे. हो इकडेच ब्रेडगिरीच्या नाही ब्रेड कशाला गुलगुले गुलगुलीवर शोधलं तरी भेटणार. हा गुलगुले निघाले. हे गुलगुले काय गुगल चड्डी. तर इथे मस्त व्हिडिओ केले आम्ही आणि आता जातोय जेवायला त्याच हॉटेलमध्ये जिथे आपण नाश्ता केलेला. तर पुन्हा हॉटेलवर आलो आणि त्यानंतर इकडे ना बाथरूमची पण सुविधा आहे. ते पण आपल्या मित्राचंच आहे. म्हणजे बाथरूम करू शकता. बाथरूम टॉयलेट कपडे चेंज करायचे आहेत, गरम पाणी थंड पाणी सगळं अवेलेबल आहे इकडे. चला पहिलं जेवून घेऊया. आणि आज खूप पब्लिक आलेले आहेत. आपलं जेवण आलं आहे. पापलेट सांगितलेला केवढा मोठा पीस आला आहे बघा. तर नक्कीच कधी मालवण तारकर्लीला येत असाल तर नक्कीच इथे तुम्ही स्टे करू शकता. इथले रेट पण एकदम रिजनेबल आहेत आणि फक्त सीझननुसार ते बदलत असतात. आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटणार आहे. हॉटेल स्टे बीच म्हणजे इथून क्रॉस केला की डायरेक्ट बीचवर पोचताय तुम्ही. मग तिथेच तुम्हाला पार्किंग पण आहे, इथे पण पार्किंग आहे. त्यानंतर आंघोळीची पण सोय बीचवर सगळंच आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला कुठे जायची टेन्शन नाही. त्यानंतर ही गाडी घेतलेली मी कुर्लेकडकडून, जो आपला मित्र आहे. गाडी रेंटवर देण्याचा बिझनेस आणि स्कुबाचा पण आहे. त्यामुळे दोन्ही पण त्याच्याकडे अवेलेबल असतात. तुम्हाला कधी स्कुबा पण करायचा असेल किंवा मालवण तारकर्लीमध्ये फिरायला गाडी वगैरे जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कुर्लेकरला पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचा पण नंबर मी खाली मेन्शन करतो आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.